महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरे दौऱ्यावर होते आणि या दौऱ्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली। यावेळी ठाकरे गट देखील आक्रमक झाला होता आणि यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा पाहायला मिळाला होता आणि दोन्ही गट जे काही होते आमने सामने आले होते। दोन्ही गटांनी दुसऱ्यांना जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला। या सगळ्या प्रकरणामध्ये जे काही ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या होत्या सुकन्या भोसले यांनी सुरुवातीपासूनच ठाकरे गटाची बाजू लावून धरली होती। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहे। मला सांगा, आज जो काही राडा झाला या सगळ्या राड्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया? हे बघा, आज आमचे सन्माननीय आदित्य ठाकरे साहेब रामा इथं असताना त्यांना दौऱ्यावर जायचं होतं म्हणून आम्ही सर्व पदाधिकारी तिथं पोहोचलो की एक साहेबांची जाता एक भेट घेऊ म्हणून। पण तिथं आल्यावर काय आलं की हे भारतीय जनता पार्टीचे लोक, हे हरामखोर लोक साहेबांच्या विरोधात आंदोलन कराय। अरे लायकी काय भाजपवाल्यांची? तुम्ही आंदोलनवाल्याच्या विरोधात करताय। सत्य तुम्ही महिलावर जर अत्याचार होतोय, अन्याय होतोय, आम्ही रस्त्यावर उतरतोय, मग तुम्ही या नराधामांना पाठीशी घालताय का? तुम्ही यांना पाठराखण करताय का? अरे भित्रे साले, आम्ही ज्यावेळेस आमची दाखवली पळून गेले पोलिसांच्या हे करून, स्वतःहून पोलिसांच्या गाळात बसले। यांना ना खरं थोडे पोलीस बाजूला झाले असते ना तर खरं शिवसेनेची काय हे असती ना, मग ते यांना दाखवून दिली असती। तसं तर एक दोन जणांना मी तर माझ्या तावडीत घेतलंच, पण पोलिसांनी बी त्यांची पाठराखण केली। खरं तर माझा यावेळेस पोलिसावर पण रोष आहे। जरी तुम्ही तुमची ड्युटी आहे, पण महिलावर आणि मुलीवर अत्याचार होत आहे म्हणून आमची शिवसेना पक्ष रस्त्यावर उतरती। आज आमचे सन्माननीय आदित्य ठाकरे आले। सत्तेत कोण आहे? आदित्य ठाकरेंना विचारायचं यांचा काय अधिकार आहे? लायकीत आहे का हे? यांना तर खरं ना जोड्यानं मारलं पाहिजेत। आणि अजूनही मी सांगते की भारतीय जनता पार्टी आमच्या नादाला लागू नका। जर आमच्या नादाला लागले तर उद्धव बाळासाहेब ठाकरेची मी शिवसेना महिला आघाडीची सुखाने बसले नाव लावणार नाही। यांच्या अवकात यांना धरोका सोड, आज जसे पळून गेले तसे यांना नेहमी धरोका सोड करू। काल तुमच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी काल मोदींच्या विरोधात आंदोलन केलं होतं, त्या ऍक्शनला ही रिॲक्शन आहे असं म्हटलं जातंय। कदाचित असू शकते, पण आता सध्या तुम्हाला पण माहिती आहे, सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रात काय चाललंय। रोज अशा घटना येत आहेत, महिलावर मुलीवर शाळेत अत्याचार होत आहे। एक दिवस असं येत नाही टीव्हीच्या पुढे बघितलं की ऐकायला येतं की मुलीवर अत्याचार झाला, हिला बलात्कार, हिच्यावर सामूहिक बलात्कार झाला। म्हणून एक महाराष्ट्राचे प्रधानमंत्री आलेत म्हणून आम्ही शांततेत होतो। आमचा अधिकार नाही का? आमची लढाई सत्तेच्या विरुद्ध। आम्ही आतंकवादी आहोत का? आतंकवाद्याला तुम्ही तर खरं म्हणायचे नराधम आहे ना, तुम्ही त्यांना शिक्षा द्यायला पाहिजेत। अहो आम्ही सत्तेची लढाई आहे, महिलांसाठी मुलीसाठी रस्त्यावर उतरतो। तुम्ही एवढे पोलीस लोक आमच्या याला का हे करतात? लाजा वाटायला पाहिजेत। फक्त नरेंद्र मोदी साहेब, आम्ही तुमचा आदर करतो, पण तुम्ही आले, तुम्ही तर खरी या गोष्टीला कुठे आळा बसवला पाहिजेत। आणि महिलावर मुलीवर अत्याचार घडतोय ना, तात्काळ त्याला फाशी दिला पाहिजेत। याला तर ट्रेन खाली टाकलं पाहिजे साल्यांना। तुम्ही यांना येणाऱ्या दामांना पाठीशी घालताय म्हणजे याचा अर्थ तुमचा या बलात्कारी लोकांना पाठिंबा आहे। भारतीय जनता पार्टी राजकारण करती। देवेंद्र फडणवीस जेव्हापासून सत्तेत आहे, मुख्यमंत्री असताना कोपर्डीची घटना घडलेली होती, त्या ताईला अजून न्याय मिळाला नाही। अरे मुख्यमंत्री, अरे देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या, लाजा वाटायला पाहिजेत रे। अरे गोरगरीब जनता बळी पडतीये, कुठपर्यंत राजकारण करणार आहे तुम्ही? शेवटी तुम्हाला देवाला उत्तर द्यावं लागणार आहे। पण आम्ही बी उद्धव बाळासाहेब ठाकरेचे शिवसैनिक आहोत। आम्ही पण सडे उतर शहराला सव्वा शहरच होऊ, आम्ही तुमचा बापच आहे हे सिद्ध करून दाखवलाच। तुमचे पदाधिकारी शपूट घालून पळाले, स्वतःहून गाडीत बसले। यापुढे देखील असा भारतीय जनता पक्ष आणि ठाकरे गट यांच्यामध्ये आता संघर्ष होईल अशी चित्र आपल्याला परिस्थिती पाहायला मिळते। काय सांगाल? हे बघा, ज्या वेळेस आमच्या पक्षावर कोणी जर उलटसुलट बोलत असेल, आमचे उद्धव साहेबावर उलटसुलट बोलत असेल, आमचे आदित्य साहेबावर उलटसुलट बोलत असेल, तर आम्ही नक्कीच रस्त्यावर उतरू आणि परत यांना चांगला चोप देऊ। आणि शिवसेना काय, शेवटी शिवसेना ही शिवसेनाची। त्यांनी जे काही भारतीय जनता पक्षाचे जे काही कार्यकर्ते आंदोलन करत होते त्यांचं म्हणणं होतं की दिशा सालियन जे प्रकरण आहे त्या प्रकरणावरून आम्ही आदित्य ठाकरेंना जाब विचारण्यासाठी या ठिकाणी निदर्शन करतोय। अरे बाबा, सत्तेत कोण आहे सध्या? तुम्ही जा विचारायला। ज्यावेळेस माननीय उद्धव साहेब मुख्यमंत्री होते, कोरोना काळ आला हो, कोरोना काळ होता त्यावेळेस उद्धव साहेब इथं मुख्यमंत्री, देवाला काळजी की या महाराष्ट्रात उद्धव साहेबांसारखा मुख्यमंत्री पाहिजेत म्हणून तुम्ही आम्ही आज जिवंत आहे। इथले नदी नाल्यात लाशे फेकून नाही दिले, बिहारमध्ये नदी नाल्यात लाशे फेकल्या गेले। आज देवाला काळजी होती म्हणून उद्धव साहेबांसारखा देवदूत माणूस मुख्यमंत्री बनवला। त्यांचा कार्यकाळ किती होता हो? यांनी इतकं राजकारण केलं, खालच्या पातळीवर राजकारण केलं, पण अजूनही या लोकसभेच्या टायमाला आमच्या उद्धव साहेबांच्या पाठीशी सर्वसामान्य जनता आहे। या लोकसभेच्या वेळेस दाखवून दिलं
आणि अजूनही विधानसभेच्या वेळेस दाखवून देऊ. आता तुम्हाला शेवटचा प्रश्न आहे, हे जे काही कार्यकर्ते आज आदित्य ठाकरेंना घोषणाबाजी किंवा त्यांना जाब विचारण्यासाठी आले होते, हे यापुढे देखील होईल असं सांगितलं जातंय. जे भाजपचे कार्यकर्ते आले होते त्यांना तुमचा काय इशारा आहे? हे बघा, ज्यावेळेस आमचे नेते येतील त्यावेळेस आम्ही तिथं राहू. तुम्ही येऊन तर दाखवा, तुम्ही येऊन दाखवा तुमच्या अवकात काय आहेत, आम्ही दाखवून देऊ. पोलिसांनी किती केलं तर आमच्या लाठीचार्ज केले, बघा ही पोलिसांची लाठी. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत ना, तुम्ही त्यांना आदेश दिला का की महिलावर लाठीचार्ज करा? काय चुकलो आमचं? आम्ही महिलांसाठी रस्त्यावर उतरतो ना, आमच्या लेकीबाईसाठी रस्त्यावर उतरतो. हा असा प्रसाद दिला आम्हाला. लाज वाटू दे देवेंद्र फडणवीस, राजीनामा द्या, घरी बसा. तुमच्या लायकीत नाही राहिलेलं. तुम्हाला पण आमचा इशारा आहे, तुम्ही ज्यावेळेस येऊ ना आम्ही बोलून दाखवणार नाही, पण आमचा इशारा आहे की तुम्हाला बी तुमच्या अवकात दाखवून देऊ. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री. नक्कीच. तर अशा संतप्त भावना आहे. आणखी काही पदाधिकारी आहे. मला सांगा, हे जो काही राडा झाला याच्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? आमची प्रतिक्रिया अशी आहे की जे समजा आता एकेच ठिकाणी नाही ना हो, एक ठिकाणी झालं असतं तर आपण समजू शकलं असतं बाबा एका ठिकाणी झालं, पण हे किती राज्यामध्ये होऊ लागलं. हा, आणि तुमचं सरकार असताना तुम्ही आम्हाला जॉब विचारायला येता म्हणजे तुम्हाला लाजा नाही वाटत का काही? हा, आदित्य साहेब जर तिथं हॉटेलमध्ये आले आणि आमचे कार्यकर्ते जर तिथं आले तर आम्ही भेटण्यासाठी गेलो ना त्यांना, तर मग यांचं काय काम होतं? तिथं यायचं काहीच काम नव्हतं. आणि खुशाल तोंड घेऊन आमच्या महिलांवर दादागिरी करायला लागल्या, पण आम्ही ते अजिबात खपून घेणार नाही. आणि आमच्या महिला काही इतक्या आशा यांच्यासारख्या नाहीये. आम्ही आता परत आणि आमचं काही हे संपलेलं नाहीये. आमचं हे जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे चालूच राहणार आहे. असं नाही. पोलिसांच्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे बघा, आज पोलिसांनी पण लाठीचार्ज केला, अक्षरशः मला पण मारलं गेलं. ही लाठी त्यांची तुटलेली माझ्या हातातून हिसकून घेतलेली होती. हे बघा, याच्यावर नंबर पण आहे, त्यांची लाठी आहे. माझ्या पाठीला वार झालेले, त्यांचे नख सुद्धा लागलेले. ठीक आहे, मी पोलिसांचा खूप आदर सन्मान करते, पण थोडंफार तुम्ही पण पोलिसांना, माझा एक प्रश्न आहे की एक माता भगिनीसाठी आहो, तुम्ही पण विचार करावं की कुठेतरी माता भगिनीसाठी आम्ही रस्त्यावर उतरतोय. आमचं सरकार जे आमचे उद्धव साहेब आहे, आमचे आदित्य साहेब आहे, हे जर महिला मुलीचं रक्षण करण्यासाठी जर आम्हाला रस्त्यावर उतरण्यासाठी सांगत असेल तर आम्ही या सरकारवर कोणाबद्दल कसं बोलायचं? हा लाठीचार्ज, हा असा प्रसाद, म्हणून आम्ही या सरकारचा जाहीर निषेध करतो. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या एका तारांकित हॉटेलमध्ये आदित्य ठाकरे थांबले. त्या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्ते व आदित्य ठाकरे गटाचे कार्यकर्ते जे काही तांबले सामने ते मोठा राडा झाला. आपल्यासोबत काही ठाकरे गटाचे पदाधिकारी आहेत. मला सांगा, काल जो काही तुम्ही आंदोलन केलं होतं त्याच्यासाठी प्रत्युत्तर भाजपने दिले? हे बघा, सरळ भूमिका आहे, प्रत्युत्तराचा तर विषयच नाही. त्यांची लायकीने कुत्रे आहेत, ते वाघाला भिडायला आले होते. मूळ मुद्दा महत्वाचा असा आहे की आम्ही काल आंदोलन केलं, ते आंदोलन का केलं होतं? कारण सरळ मुद्दा असा आहे की आमच्या घरामध्ये जशी आई बहीण आहे तशी तुमच्याही घरामध्ये आई बहीण आहे. ज्या वेळेला बदलापूरला घटना घडली, 3.5 वर्षाच्या मुलीवर तो अन्यायाने अत्याचार झाला, त्याच्या विरोधात काही बोलायचं नाही, त्याच्यावर काही भूमिका घ्यायच्या नाही. देशभरामध्ये जर बघितलं तर महिलांची आणि मुलींची इतके वाईट अवस्था आहे, आणि या सगळ्या प्रक्रियेच्या विरोधात जर आम्ही निषेध करत आहोत तर आमचं चुकतंय काय? आम्ही जर आमच्या आई बहिणींचं संरक्षण करण्यासाठी पुढे जर येणार असू तर आमचं चुकतंय काय? आणि ती भूमिका घेऊन आम्ही काल निषेध केला तर त्यांना मिरच्या जोमल्या, कारण त्यांच्या बापाच्या विरोधात आम्ही उभं राहिलो होतो. आज इथं जमा झाले, आणि ज्यावेळेला जमा झाले तेव्हा कुत्र्यासारखे 7-8 जणच जमा झाले, भाड्याचे टट्टू जमा केले, मात्र इथं वाघ उभे होते आणि पोलिसांचं संरक्षण घेऊन स्वतःचं संरक्षण त्यांनी केलं. जर खऱ्या अर्थाने त्याची हिंमत असली असती त्यांनी एकाच हे केलं पाहिजे होतं, मात्र ते सगळे पाय लावून पळून गेलेले, ते लक्षात घ्या. त्यांनी दिशा सालियांचे पोस्टर आणले होते सोबत. सरळ मुद्दा लक्षात घ्या, ज्या वेळेला इथल्या आया बहिणींना वाचवता येत नाहीये, ज्यावेळेला लहान लहान मुली बदलापूरची घटना घडत नाही, तर महाराष्ट्रामध्ये मागच्या 3 दिवसामध्ये 22 पेक्षा अधिक मुलींवर अत्याचार झालाय, ते त्यांना दिसत नाही. जे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, जे प्रकरण कोर्टात आहे, त्याच्यावर काहीतरी बोलायचं, कुठेतरी चेहरा बदलून टाकायचा, वळण दुसरं देऊन टाकायचं. ही भावना आणि या प्रकारची नीती ही सतत यांची राहिलेली आहे, ज्याचा आम्ही धिक्कार करतो. नक्कीच या ठिकाणी धिक्कार करतो असं म्हणताय. तुम्हाला ताब्यात घेण्यासाठी मोठा बंदोबस्त लागला. या पोलिसाच्या गांडीत दम नाही, आमच्यावर लाठीचार करतात शिवसैनिकावर, या भाजपच्या कार्यकर्त्यावर. गांडू सरकार आहे, मिंदे सरकार, हरामखोर सरकार आहे, लेडीज संरक्षण नाही यांना. हे फडणवीस मादरचोद माणूस आहे, आमच्यावर लाठीचार्ज करता. अशा संतप्त भावना आहेत. मला सांगा, तुम्ही या ठिकाणी जमला होता, भाजपचे कार्यकर्ते देखील जोरदार घोषणाबाजी करत होते, त्यांच्या हातात दिशा सालियांचं पोस्टर होतं. आम्ही जे 2-3 दिवसापासून जे शहरात सुरू आहे बदलापूरच्या घटनेनंतर, त्या घटनेच्या ह्यामुळं आम्ही सर्व महिला
लिकीबाळीच्या सुरक्षेसाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे. ह्यात जर आमचं काही चुकत असेल तर तेही सांगावं. कारण भाजप जे आज आंदोलन करत होतं, कशासाठी करत होतं, काय करत होतं, यांनी तुम्हीच लोकांनी त्याची शहानिशा करावी. नंतर ठरवावं की कुणाचं आंदोलन कशासाठी. प्रश्न विचारायचे त्यांना, काय प्रश्न विचारायचे त्यांना, हा मुद्दा महत्वाचा वाटत नाहीयेत का? कुठला बदलापूरची घटना झाली, रोजच्या हजारो घटना घडताय सगळीकडे, सर्वजण समोर येत नाहीये, 12-12 तास FRI नोंदवला जात नाहीये, हे त्यांना महत्वाचं वाटत नाही का? फक्त त्या गोष्टीवरून लक्ष विचलित करून दुसऱ्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं एवढंच भाजपचं काम आहे, बाकी काही नाही. त्यांचं म्हणणं होतं की दिशा सालियांचं जे काय आदित्य ठाकरेंकडून घटना घडली, असं नेतृत्व तुम्हाला मान्य आहे का, असं त्यांच्या महिला पदाधिकाऱ्यांना विचार, असं भाजपचे कार्यकर्ते. कोणतं समोर बोलवा ना, विचारायला समोर बोलवा. तुमच्या माध्यमातून का मागे लाटताय? समोर बोलवा त्यांना, आम्ही देतो उत्तर. काय उत्तर द्यायचे त्यांना, प्रश्न करू द्या आम्हाला. आम्ही थांबलेलो इथं, आम्ही हल्लो पण नाही इथून, आम्ही धावत पण नाही, आम्ही समोर उभे आहे. विचारा, आमच्या नेत्याला प्रश्न विचारायच्या अगोदर आम्ही देऊ ना उत्तर. त्यांना जर इतके प्रश्न माहिती आहेत, या ना समोर, विचारा आम्हाला, आम्ही आहे बसलेलं. काल जो काय तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोध केला, तो 2 किलोमीटर अंतरावरून केला असं त्यांचं म्हणणं आहे, आणि त्यांनी काय फरक पडला नाही. 2 किलोमीटर अंतराने आमची जी साखळी तयार केली होती, आम्ही एअरपोर्ट पर्यंत जाणार होतो. एअरपोर्ट पर्यंत आम्ही जाणार होतो. एअरपोर्ट पर्यंत आम्हाला जाऊ दिल्या नाही. त्याच्या आतच पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतलं. नंतर आम्ही जसं काही अतिरेकी असल्यासारखं आम्हाला पोलीस स्टेशन मध्ये आणून थांबवलं. म्हणजे याचा अर्थ पोलीस घाबरला आम्हाला. गृह खातं काही झोपलंय का या घटना होतात तेव्हा? आणि वरतून आम्हाला ताब्यात घेऊन आज प्रश्न विचारताय का 2 किलोमीटरवर आंदोलन केलं का? 2 किलोमीटर आमच्यात हिंमत, आम्हाला जाऊ द्यायचं होतं ना. अर्ध्यावर आंदोलन, आम्हाला सर्वांना आतमध्ये ताब्यात घेतलं. नक्कीच अशा संतप्त भावना आहेत. मला सांगा, तुमचं जे काही या ठिकाणी आदित्य ठाकरे आले होते, या आदित्य ठाकरेंच्या हॉटेलच्या समोर राडा भाजपने केलाय. भाजप हा राडाच करतो. भाजप कधीच महिलांची सुरक्षा करत नाही. भाजप हा कधीच महिलांविषयी विचार करत नाही. भाजप हा सामान्य जनतेचा विचार करत नाही. अत्यंत नीच आणि घाणेरडे राजकारण हे भाजपचे लोक करतात. मिंदे सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांनी बांगड्या घालून घरात बसावा, आमच्या ताब्यात द्यावा, अशा नराधमांना शिक्षा देण्याची आम्ही शिक्षा देऊ त्यांना. नक्कीच. तर अशा संतप्त प्रतिक्रिया होत्या. ठाकरे गटाने शांततेत आंदोलन केलं होतं, मात्र जर का भारतीय जनता पक्ष अशा पद्धतीने जर का समोर येत असेल तर त्यांना धडा शिकवला जाईल. आमच्या हातात सत्ता नाही. आदित्य ठाकरे विरोधी पक्ष नेते आहेत, विरोधी पक्षात आहेत, त्यामुळे भारतीय जनता पक्षाने आमच्याकडे सत्ता द्यावी आणि त्यानंतर आमचा कायदा बघावा, असा देखील इशारा या कार्यकर्त्यांनी दिला आहे. सुशील राऊत, महाराष्ट्र टाइम्स, छत्रपती संभाजीनगर.